नैसर्गिक वनस्पती व प्राणी, भारत आणि ब्राझील. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच एका अत्यंत रंजक आणि महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. भूगोलाच्या 5व्या प्रकरणावर आधारित या सत्रात जगातली सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 2 देशांच्या नैसर्गिक संपत्तीचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. एक अद्भुत आणि माहितीपूर्ण असा हा प्रवास असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. आजचा आपला आराखडा अगदी सोप्पा आणि स्पष्ट आहे. आपण 2 जग ह्या संकल्पनेतून पुढे जाणार आहोत. पहिल्यांदा आपण ब्राझीलच्या नैसर्गिक वनस्पती आणि तिथल्या आगळ्या वेगळ्या वन्यजीवनात पूर्णपणे हरवून जाऊ. ते समजून घेतलं की मग आपण वळूया आपल्या भारताच्या नैसर्गिक वनस्पती आणि वन्यजीवनाकडे. आणि शेवटी या दोन्ही देशांच्या पर्यावरणासमोर नेमके कोणते समान धोके आहेत यावर आपण प्रकाश टाकू. भाग पहिला, ब्राझीलच्या नैसर्गिक वनस्पती. चला तर मग सुरुवात करूया ब्राझीलपासून. ब्राझीलचं नकाशावरचं स्थान आणि विषुववृत्ताजवळ असणं याचा तिथल्या जंगलांवर किती आणि कसा परिणाम होतो हे पाहणं खरोखरच भन्नाट आहे. इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्जन्यमान. एक साधा नियम आहे, 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. विषुववृत्ताजवळ असलेल्या ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात वर्षभर इतका पाऊस पडतो. विचार करा, वर्षभर प्रखर ऊन आणि जवळजवळ रोज पाऊस. ह्यामुळे होतं काय तर वनस्पतींना वाढण्यासाठी कधीच ब्रेक मिळत नाही आणि तिथे जगातली सर्वात घनदाट आणि सदाहरित वने तयार होतात. आणि या सदाहरित जंगलांमध्ये नुसती झाडं नाहीत, तर अत्यंत उपयुक्त अशा वनस्पतींचा खजिना आहे. रबर, महोगनी, रोजवूड, सुंदर आर्किड्स आणि हो, पाव ब्राझील हे नाव ओळखीचं वाटतंय ना? अगदी बरोबर. याच अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान झाडावरून या देशाला ब्राझील हे नाव मिळालं आहे. इथली जंगले इतकी दाट आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती अक्षरशः एकमेकात गुंतून वाढलेल्या पाहायला मिळतात. आता हे बघा, ॲमेझॉनच्या या महाकाय जंगलांना जगाची फुफ्फुसे म्हटलं जातं. हे काही उगाच दिलेलं नाव नाहीये. ही जंगलं वातावरणातला प्रचंड कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये शोषून घेतात आणि पूर्ण जगासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडतात. थोडक्यात सांगायचं तर पृथ्वीचा श्वास या जंगलांवर अवलंबून आहे. भाग दुसरा, ब्राझीलचे अद्वितीय वन्यजीवन. आता अशा या घनदाट जंगलांमध्ये प्राणी किती आणि कसे असतील? चला ब्राझीलच्या या रंगतदार वन्यजीवनाची सफर करूया. फक्त प्राण्यांची नावं घेण्यापेक्षा आपण एक चित्र डोळ्यांसमोर उभं करूया. अगदी जमिनीवर पॅन्टनालच्या दलदलीत सरपटणारा महाकाय ॲनाकॉन्डा, नद्यांमध्ये गेले तर खतरनाक पिराणा मासे आणि चक्क गुलाबी रंगाचे डॉल्फिन. जरा वर झाडांच्या फांद्यांवर पाहिलं तर निळे पिवळे मकाव आणि गुलाबी फ्लेमिंगो. आणि या घनदाट झाडीत दबकत चालणारे प्युमा आणि बिबट्या. जंगलाच्या तळापासून ते अगदी शेंड्यापर्यंत सगळीकडे नुसती सळसळ आहे. यातल्या एका खास पक्षाबद्दल नक्कीच सांगावंसं वाटतं, तो म्हणजे कॉन्डोर. दक्षिण अमेरिकेत अतिशय उंचावर उडणारा हा एक महाकाय पक्षी आहे. त्याचा आकार आणि आकाशात विहरण्याची त्याची स्टाईल पाहिली की अक्षरशः थक्क व्हायला होतं. अति उंचावरच्या विरळ हवेतही या वन्यजीवांनी स्वतःला कसं रुळवून घेतलंय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. भाग तिसरा, भारताच्या नैसर्गिक वनस्पती. आता आपण ब्राझीलमधनं थेट येऊया आपल्या भारतात. मान्सूनच्या लहरींमुळे आणि ऋतूंनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे आपल्याकडे वनस्पतींची एक वेगळीच आणि विलक्षण विविधता पाहायला मिळते. मघाशी आपण ब्राझीलसाठी पावसाचा नियम पाहिला, तोच जर आपण इथे लावला तर भारताचं भूगोल समजणं खूप सोपं जातं. जिथे 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आहे तिथे सदाहरित वने, जिथे 1000 ते 2000 मिलीमीटर पाऊस आहे तिथे पानझडी वने आणि जिथे पाऊस 500 मिलीमीटरपेक्षा कमी आहे तिथे काटेरी आणि झुडपी वनस्पती. पावसाच्या थेंबांसोबत जंगलाचा रंग आणि रूप कसं बदलतं हे यातून अगदी क्लिअर होतं. आपल्या भारताचा बराचसा भाग असा आहे जिथे उन्हाळा कडक आणि कोरडा असतो. मग अशा वेळी झाडं स्वतःला कसं वाचवतात? तर बाष्पीभवनातून होणारा पाण्याचं नुकसान टाळण्यासाठी साग, बांबू, वड, पिंपळ यांसारखी झाडं एका विशिष्ट ऋतूत आपली सगळी पानं गाळतात. निसर्गाची ही सिस्टेम खरंच किती भारी आहे ना. आता जरा हिमालयाच्या दिशेने जाऊया. तिथे पावसापेक्षा उंची आणि थंडी हा फॅक्टर जास्त काम करतो. पायथ्याशी असलेली सालाची आणि रुंद पानांची मिश्रवने, थोडं वर गेलं की पाईन, देवदारसारखी सुचीपर्णी वने आणि अगदी बर्फाळ शिखरांजवळ फक्त काही काळासाठी येणारी हंगामी फुलझाडं.
जसं जसं आपण वर जातो तसतसा हा निसर्गाचा कॅनव्हास बदलत जातो. आणि किनारपट्टीच्या भागात जिथे नदीचं गोडं पाणी आणि समुद्राचं खारे पाणी एकत्र येतं तिथे आपल्याला खारफुटीची जंगलं पाहायला मिळतात. सुंदरबनचं उदाहरण घ्या. तिथे आढळणाऱ्या सुंदरी नावाच्या झाडाचं लाकूड अतिशय हलकं, तेलकट आणि टिकाऊ असतं. खाऱ्या पाण्यात सडू नये म्हणून निसर्गानं दिलेली ही एक खास देणगीच आहे. भाग 4. भारताचे अद्वितीय वन्यजीवन. भारताचं हवामान आणि जंगलं इतकी वैविध्यपूर्ण आहेत, तर इथले प्राणी किती वेगळे असतील? चला पाहूया. आता एक अतिशय भारी आणि अभिमानास्पद फॅक्ट सांगतो. संपूर्ण जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे जिथे वाघ आणि सिंह हे दोन्ही डौलदार प्राणी नैसर्गिक अधिवासात एकत्र म्हणजे एकाच देशात आढळतात. जगात इतर कुठेही हे कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाही. भारताच्या वेगवेगळ्या भागांत गेले की तिथे राहणारे प्राणीही बदलतात. आसामच्या दलदलीत एकशिंगी गेंडा, तर राजस्थानच्या उष्ण वाळवंटात उंट आणि रानगाढव. उत्तरेकडे बर्फात राहणारा हिमबिबट्या आणि याक, तर खाली पठारी प्रदेशात रांगडा भारतीय गवा आणि वेगाने धावणारे काळवीट. प्रत्येक भौगोलिक प्रदेशाने आपापले खास प्राणी जपून ठेवले आहेत. पण हे सगळं ऐकायला जेवढं छान वाटतंय तेवढं वास्तव सुरक्षित आहे का? आपण एका मिनिटासाठी थांबून विचार करायला हवा. निसर्गाच्या या एवढ्या मोठ्या खजिन्याला, या समृद्ध परिसंस्थांना आज नेमका कोणता धोका आहे? भाग 5. सामायिक पर्यावरणीय धोके. या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आपण आलो आहोत. भारत असो वा ब्राझील, दोघांनाही काही गंभीर मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतोय. यातली एक मोठी समस्या म्हणजे जंगलातली स्थलांतरित शेती. जंगलतोड करायची, ती जागा जाळायची आणि तिथे शेती करायची. या पद्धतीला ब्राझीलमध्ये रोका म्हणतात आणि भारतात झूम म्हणतात. नावे वेगळी आहेत, पण यामागचा विनाश सारखाच आहे. यामुळे हजारो वर्षांची जंगलं काही दिवसांत राख होतात. आणि फक्त शेतीच नाही, बेसुमार जंगलतोड, प्राण्यांच्या अवयवांची होणारी तस्करी, वाढतं प्रदूषण आणि ह्यामुळे वेगाने नामशेष होणाऱ्या प्रजाती. भारतातून चित्ता नामशेष झाला हे त्याचं एक जळजळीत उदाहरण. खंड वेगळे असले तरी मानवी हस्तक्षेपामुळे ॲमेझॉनची फुफ्फुसे आणि आपली भारतीय जंगलं दोन्ही आज धोक्याच्या छायेत आहेत. भारत आणि ब्राझील दोघेही आज आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने धावत आहेत. विकास तर हवाच आहे, पण हा विकास करताना असा कोणता समतोल साधता येईल जेणेकरून ब्राझीलमधील जगाची फुफ्फुसे आणि आपल्या भारतातला तो रुबाबदार वाघ दोघांचे अस्तित्व भविष्यात टिकून राहील? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजचं हे माहितीपूर्ण सत्र थांबवत आहोत. निसर्ग आणि आपला भूगोल याबद्दल आणखी जाणून घेण्याची एक छोटीशी ठिणगी यातून नक्कीच पडली असेल.